नमस्कार, जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपलं नाव काय, आपल्या शाळेत? माझ्या शाळेचं नाव संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तेलगाव रोड बीड. आपली शाळा स्थापना कधी झाली सर? आमच्या शाळेची स्थापना जून 1993 मध्ये झाली. आपल्या शाळेमध्ये स्टुडंट किती? माझ्या शाळेमध्ये सध्या 215 विद्यार्थी आहेत. आपल्या शाळेत खूप कार्य चांगलं आहे आणि त्यामुळे आपण काय सांगू शकता? आता मी सांगण्याचा विषय नाही, म्हणजे तुम्हाला दिसतंय, समाजाला दिसतंय माझं जे कार्य आहे शाळेचं. कारण माझ्या शाळेमध्ये सर्व स्टाफ हा ट्रेंड आहे, म्हणजे D.Ed झालेले कर्मचारी माझ्याकडे 7 आहेत. एकूण 8 जणांचा स्टाफ आहे आणि विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणं, त्यांच्या स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा आहेत त्याचा वेगळा अभ्यास घेणं, हे सगळं शिक्षक आमचे करून घेतात विद्यार्थ्यांकडून. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी शैक्षणिक समजा गॅदरिंग असेल, शैक्षणिक सहल असेल, असे खेळ असतील वेगवेगळ्या पद्धतीचे, हे वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो. जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत. सर, आपण मुख्याध्यापक असूनही तुम्ही समाजसेवा कार्य खूप छान करतात असं आम्हाला लोकांकडून माहिती झाल्यामुळे आम्ही तुमच्या शाळेला आणि वैयक्तिक तुम्हाला भेटण्यासाठी आलो की तुम्ही कार्य खूप छान करीत असल्यामुळं. तुम्हाला किती वर्षापासून तुम्ही हे कार्य करतात? गेली 25 ते 30 वर्षापासून हे माझं सामाजिक कार्य सुरू आहे. गावामध्ये मी गेले 2000 पासून आज तागायत ग्रामपंचायतचा सदस्य आहे. आणि गावासाठी काय योजना आखली पाहिजे, तर गावामध्ये मुलगी जन्माला आल्याच्या माझ्या ग्रामपंचायतच्या हद्दीपुरती मुलगी जन्माला आल्याच्या नंतर त्या मुलीच्या नावानं मी माझा वैयक्तिक 10,000 रुपयाची FD त्या मुलीच्या नावानं करतो आणि त्यांना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुपूर्द करण्यात येते. हा एक माझा वेगळा उपक्रम आहे. साहेब, तुम्ही किती वर्ष झालं तुमचं हे काम कार्य चालू आहे? आता हे वाढदिवसाचं 1-2 वर्षापासून माझं सुरू झालेलं आहे का, की वाढदिवसा दिवशी 50वा माझा वाढदिवस झाला इथं ग्रँड यशोदामध्ये. त्यावेळेस माननीय सिव्हिल सर्जन अशोकरावजी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं वाढदिवस झाला आणि त्या दिवशी मी तो कार्यक्रम डिक्लेअर केला. साहेब, तुम्ही आतापर्यंत खूप अशा संघटना किंवा काय तुम्ही ते संघटना वगैरे जे काही थोडंफार पाठपुरावा करतात, पण तुम्ही असं कोणतंही काम किंवा कोणतं समाजसेवा कार्य तुम्ही करतात तुमच्या माध्यमातून, तर तुम्ही पूर्ण पारच करता साहेब. हे आम्हाला खूप तुमच्याविषयी चांगलं आदर वाटतोय. तर ते आदर वाटण्याचं कारण असं आहे, मी एखादी गोष्ट ठरवलं तर ती शेवटपर्यंत पूर्ण करतो. मग ती मला जर करण्यासारखी असेल तरच त्याच्यामध्ये मी उतरतो. कारण मला बरेच लोक म्हटले हे पूर्ण आता गावातील सगळ्या मुलींना कुठून पैसे देणार हो, असं प्रत्येकाला वाटलं.